खानदेश हे नाव नेमकं कुठून आलं, म्हणजे त्याचा काही इतिहास आहे का? तो श्रीकृष्णाशी निगडीत आहे. श्रीकृष्ण गवळ्यांना ज्या भूमीमध्ये घेऊन आला ती भूमी कान्हाची भूमी, तो कान्ह देश, तो खानदेश. त्या भागातली अहिराणी भाषा तुम्हाला माहितीच आहे, अतिशय सुंदर भाषा. आणि दुसरं त्या भाषेवरती हिंदी, गुजराती, फारसी, मराठी, भिल्ली, तिथली आदिवासींची भाषा, या सगळ्या भाषांचा इम्पॅक्ट त्याच्यावरती आहे. सो गुजराती मधलं केम छो मधलं छो असेल किंवा आओ मधलं आओ असेल, या सगळ्या गोष्टी त्या भाषेमध्ये स्वीकारल्या गेल्या. तरी भाषा बोलायची कोण लोक, तर त्या ठिकाणी अभिर नावाची एक राजसत्ता राज्य करत होती. तर ती मूळ अभिरांची भाषा म्हणून ती सगळीकडे प्रचलित झाली. आता हे अभिर लोक कोण आहे, तर अभिर हे सगळे गवळी लोक, दूध दुभत बघणारी अशी सगळी लोक. आणि मग ते गोष्ट काय सांगायचे की ते इथं कसे आले, तर ज्या वेळेला जरासंधानं श्रीकृष्णाचा पराभव केला आणि मग श्रीकृष्ण त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गवळ्यांना घेऊन ज्या भूमीत आला ती भूमी म्हणजे ही भूमी. आणि मग ते जी भाषा बोलायचे तर ती अभिरांची भाषा, ही अहिरांची भाषा, मग ती अहिराणी. असं करत करत त्या भाषेचा उगम आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. आजही तुम्ही त्या खेडेपाड्यांमध्ये ज्या वेळेला जाता त्यावेळेला आपण श्रीकृष्णाबरोबर कसे कनेक्टेड आहोत हे सांगताना त्या गावातल्या आजोबांना जो अभिमान वाटतो ना, अरे तो फार भारी आहे. की नाही आम्ही श्रीकृष्णाशी निगडीत आहोत, आम्ही मूळचे गवळी, आम्ही तिकडचे यादव, आम्ही यदुवंशीय. हा भाग तिथल्या खेडोपाड्यांमध्ये एवढा रुजलेला आहे. मग कळतं की त्या महाभारताचं महत्व काय आहे, त्या रामायणाचं महत्व काय आहे. आणि हा या पद्धतीनं आपल्याला त्या अहिराणी आणि कान्हदेश आणि मग खानदेश हा सगळा भाग परत जोडावा लागतो.